Hello friends, once again come back to Samson K. The motto is I come to win and presented by DP Kokate. In this video, we learned about the explanation of the lesson that is 3.5 The Alchemy of Nature of my English 10th class. So let's see. Starting our lesson, The Alchemy of Nature. To see a world in a grain of sand and heaven in a wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. These lines are written by William Blake. William Blake was a nature poet and he gives the whole nature surrounding us in these 4 lines. चला तर बघूया आपण याचं एक्सप्लेनेशन. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर, दॅट इज एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड, हातांची इवलीशी ओंजळ अमर्याद आहे असं वाटतं. अँड इटर्निटी अँड अवर, आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. एक्सप्लेनेशन बघूया आपण आता या पाठामध्ये. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nurture fulfills and motivates. Nature whispers and commands. Are you listening? म्हणजे स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आपण सहजच निसर्गाच्या सानिध्यात बाहेर जातो. बाहेरच्या रम्य वातावरणातून आपण ऊर्जा मिळवतो. निसर्ग आपल्याला दिलासा देतो. दॅट इज रिलॅक्सिंग अँड एनहॅन्सिंग. आपल्या गरजा पूर्ण करतो. नेचर सुदेस अँड नर्चर्स. तसेच आपल्याला स्फूर्ती देत असतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. आपल्याशी हितगुजी करतो आणि आज्ञाही करतो. दॅट इज विस्पर्स अँड कमांड. आर यू लिसनिंग? कधी तुम्ही त्या ऐकल्या आहेत? व्हेन आय डू इट लिव्स मी इन कम्प्लीट अवे. आणि मी जेव्हा निसर्गाचं सांगणं ऐकतो तेव्हा मी आश्चर्यचकित होतो. आता इथे शब्दाला अवे मीन्स आदरयुक्त भीती. म्हणजे माझ्या मनामध्ये निसर्गाविषयी आदरयुक्त भीतीच निर्माण होत असते. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. एव्हरी फोर्थनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. आमच्या बागेत एक जास्वंदाचे झाड आहे. दर पंधरवाड्याने त्याला एक फूल येते, मोठे, तजेलदार आणि नाजूकसे. Through the day it smiles with the sun and dances with the wine. But as evening approaches it starts wilting. सूर्यकिरणांमध्ये दिवसभर ते हसते, वाऱ्याबरोबर डोलते, पण जसजशी संध्याकाळ होत जाते तसे ते कोमेजू लागते. तिथे शब्दाला विल्टिंग म्हणजे निस्तेज होणे, कोमेजणे. The morning after it withers completely and by evening it falls and becomes one with the earth again. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी सुकून जाते, संध्याकाळपर्यंत गळूनही पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. The flower comes to life
only for a day. Yet it does not in full splendor. म्हणजेच ते फूल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येते, तरी ते पूर्ण चैतन्याने बहरलेले असते. व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ हाऊएव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. म्हणजेच आपणही आपले आयुष्य कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगायला हवे, नाही का? तर अशा पद्धतीने लेखक आपल्याला निसर्गाविषयीचे चमत्कार, अल्केमी ऑफ नेचर सांगतात. या भागावर प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द लाईन नेचर विस्पर्स अँड कमांड. Answer. Nature is continually calling us to spend time in her embrace. Through the calling of birds, the fragrance of flowers, and whispers of trees, as the wind blows through their branches, it commands us not to go against it, otherwise it will curse us. Now let's see the next part of the lesson. We went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean and the rocks alongside curves sculpted and shaped by water. म्हणजेच एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेलो असता समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र आपल्याला दिसतो आणि त्याच्या काठानी कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडकही आपल्याला दिसतात. वॉटर इज सो जेंटल. पाणी अगदी सौम्य असतं. रॉक सो हार्ड. आणि खडक पाण्याच्या विपरीत म्हणजे अतिशय कठीण असतो. Yet as the water flows over it every day for years, the rock gives in. म्हणजेच वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्याने खडकाचे रूप पालटलं जातं. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. आपल्या या खडकावर वर्षानुवर्ष पाणी आपटल्यामुळे काय होतं, पाणी वाटेल तसा आकार खडकाला देत असतो. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. अगदी या पाण्याचे आणि खडकासारखंच आपलं आयुष्य. आपल्या समस्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान, पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर नक्कीच आपलं आयुष्य सुखकारक होईल. नेक्स्ट बघूया आपण. वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट. एका कॉन्क्रीटच्या फुटपाथामध्ये, पेवमेंट म्हणजे फुटपाथ, अगदी त्या क्रॅकमधून म्हणजे भेगामधून गवताचे लहान लहान तुरे बाहेर डोकावताना दिसतात. इट लेफ्ट अस थिंकिंग. आणि त्या पेवमेंटमधून, फुटपाथच्या क्रॅकमधून वर आलेले हे जे गवताचे तुरे आहेत ते आपल्याला विचार करायला लावतात. काय? हाऊएव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग. म्हणजे काय? एखादी गोष्ट कितीही अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूत एका झाडाला संपूर्ण पानगळीनंतर निष्पर्ण झालेला आपण बघतो आणि असे वाटते की ते झाड आता संपलं, त्या झाडाचं आयुष्य आता संपलं. चॅप्टर वॉज ओव्हर. बट 3 months passed. Spring set in and the tree was back to its green majesty once again. पण 3 महिने होताच वसंत ऋतूचे जेव्हा आगमन होते ते झाड पुनश्च आपली हिरवी श्रीमंती घेऊन येतं
full of leaves, flower, birds, and life. What if we to had the conviction that however difficult things are right now, it will not remain so far. Remember, this too shall pass. मग ते झाड फुला पानांनी पक्ष्यांनी चैतन्याने बहरून जातं. आणि या उदाहरणावरून आपल्याला काय दिसतं? गोष्टी आज कितीही कठीण असल्या तरी त्या कायम तशा राहणार नाहीत, असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये? लक्षात ठेवा, असे कठीण दिवस कायम नसतात, ते देखील सरतात, म्हणजे ते देखील मागे पडतात. आता क्वेश्चन बघा. Who teaches us that hard time do not last forever and how? The answer: bits of grass peeping through small cracks in concrete pavement and the green leaves on a tree in spring teach us that hard times do not last forever. Second, the rock is hard, but is it dominating? Give reason. Though the rock is hard, it is not dominating, but the water is stronger than rocks. It wears down the hard rock by its gentle patience and perseverance. It shows that it is not dominating, but is ready to accept any change. So, next part of the lesson, we saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. म्हणजेच एखादी आपण मुंग्यांची रांग बघतो, काय दिसतं? मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला ते सहजच ओढून घेऊन जात असतात. इथे शब्दाला लगिंग म्हणजे कॅरी करणे, वाहून नेणे. The ants organized themselves around the fly, lifted it on frail pillars and carried it to a quiet distance. मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीत गोळा झाल्या. त्यांनी आपल्या नाजूक मिशावर त्या उचलतात आणि लांब अंतरावर उचलून नेतात. Their teamwork and perseverance were impressive. त्यांचे संघटित कार्य आणि चिकाटी खरोखरच थक्क करणारी असतात. What if we too are consistent, organized, focused? आपणही तसेच सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर? Spider webs are delicate yet very strong. A rainbow colors the entire sky. कोळ्याची जाळी अतिशय नाजूक असतात, पण तरीही मजबूत. एक इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशात रंगाची उधळण करतो. एवढंच काय, ऑयस्टर टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. म्हणजेच शिंपल्यातील प्राणी एका वाळूच्या कणातून मोती तयार करतो. इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनाइट स्काय. अगणित तारे या अनंत आकाशाला उजळून टाकतात. क्लाउड्स टेक न्यू शेप विथ एव्हरी पासिंग मोमेंट. ढग दर क्षणाला वेगवेगळे आकार धारण करतात. द वाईन मेक्स ट्री डान्स विथ अनहाइंडर्ड पॅशन. वारा वृक्षांना बेफानपणे नाचवतो. वॉटर विदाउट हिंट ऑफ ego changes its form according to the dictate of the sun and the wind. पाणी कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वारा जशी आज्ञा देईल तसे रूप आपले बदलत असतो. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower
turn into a fruit. We experience the alchemy of nature. We touch it and become gold ourselves. एका अळीचे सुंदर फुलपाखरात रूपांतर होते, तर फुलांचे फळात ही सारी निसर्गाची किमया, निसर्गाची जादू, निसर्गाचा चमत्कार आपण अनुभवत असतो. आणि खरंच या निसर्गाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते. आता बघा क्वेश्चन, हाऊ कॅन learning from nature help human beings? Answer, limitless sky with millions of galaxies remind us how insignificant we humans are in the universe. Water always flows from high to low. In the same way, knowledge should be transferred from. Trees provide shade selflessly to everyone. We should be selfless in our life too. Nature does not hurry, yet everything is accomplished. So this is the explanation of alchemy nature. Thank you for watching this video. It's Samson K presentation. In the next video we will touch to the English workshop of alchemy nature.